उपमुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन घेतली अमित शहांची भेट. फडणवीस अजितदादांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता. निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत. शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर. तर शिंदेंनी शहांकडे मांडला विषय. सूत्रांची माहिती. तर महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं शिंदेंची शहांकडे मागणी. एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. शिंदे आक्रमक नेते. निधी वाटपाबाबत काही तक्रार असेल तर थेट दादांनाच बोलतील. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेना मंत्र्यांचा छेद. निधी वाटपामध्ये असमानता नाही. 19-20 होतं, मात्र याचा अर्थ पैसे मिळत नाहीत असं नव्हे. मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. तर जलसंधारणाला आधीच पैसे मिळायचे, आताही मिळत आहेत अशी प्रतिक्रिया. मला उंदीर गाढव म्हटल्यानं सत्य बदलणार आहे का? टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना राऊतांचा सवाल. तर गाढव मेहनतच करतं, अशी आम्हीही मेहनत करतो असंही वक्तव्य. रायगडावरील कार्यक्रमाला साताऱ्याच्या गादीला उदयनराजेंना निमंत्रण होतं, मात्र कोल्हापूरच्या गादीला शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण का दिलं नाही? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सवाल. रायगडावरील अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं नाही, ते बोलावतील याची मी अपेक्षा ठेवली नाही. शाहू महाराज छत्रपती यांची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया. इलेक्शन कमिशन हे मोदी सरकारची एक्सटेंडेड ब्रांच. तुलसी गॅबार्ड यांनी जे सांगितलं ते सत्य. ईव्हीएम वरून राऊतांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. मुंबईतील पाणी प्रश्न, खड्डे आणि नालेसफाई या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. या बैठकीला माजी महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा 4था दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा. तर बीकेसीमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला वर्क फ्रॉम होमचा पर्याय. टँकर असोसिएशनच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. आदित्य ठाकरेंची टीका. तर डेडलाईन संपल्यानंतर प्रत्येक विभागामध्ये मोर्चा काढणार आदित्य ठाकरेंचा इशारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांचा वलसाड दौरा. सर्व धर्म एकच, मग धर्मांतराची काय गरज? धर्मांतराच्या मुद्द्यावर मोहन भागवतांचं विधान. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायमच राहिलं पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं. मतदारसंघामध्ये मी काय केलं हे विचारायला तुमचा जन्म तरी झाला होता का? रामराजे नाईक निंबाळकरांची राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटलांवर सडकून टीका. मंत्रिपद मिळेल की नाही याची गॅरंटी नव्हती, मात्र लाडक्या बहिणींनी करेक्ट कार्यक्रम केला आणि मी निवडून आलो. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. नागपुरात 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचललं शिक्षक म्हणून वेतन. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक. तर 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी अधीक्षक शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये लाखांची फसवणूक. नागरिकांच्या बचत खात्याच्या पैशाची अफरातफर करून एकूण 17 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस. तर या प्रकरणी डाक सहाय्यक विरोधात महागाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाला डिपॉझिटची मागणी करू नये. पुणे महापालिकेचा आदेश. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र याला विरोध. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. आठवडाभरातील माता मृत्यूची जिल्हा रुग्णालयातही ही दुसरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.